गुरु नानकांच्या संगतीमध्ये गेला, त्याच्यामुळे त्याचा काय झाला, अहंकार सर्व काही आहे तो नष्ट झाला. अहो ज्ञानोबरायत अहंकारच लाटणे म्हणतात, लाटणे मोडेल पण वाकणार नाही. तशी काही माणसं आहेत जस की अजगराने खांबाचं लाकूड गिळल्याच्या नंतर ते त्याच्या पोटात तसंच राहतं, तशी काही माणसं असतात. तशीच काय पण महाराज ज्ञानोबरायत सांगतात, माणसाने 16 ते 25 वर्ष विकाराच्या आहारी जाऊ नाही, संतांच्या संगतीमध्ये राहावं, तेव्हा कुठेतरी म्हातारपणे सुख मिळतं. त्यामुळे संतांच्या संगतीमध्ये राहा, तेव्हा आपल्याला म्हातारपणे सुख मिळेल. पण आपल्याला तरुणपणी काय होतं, अहंकार सतवतं. तारुण्याच्या मानी कोण असेल, सदा मुसमुसी धुळी जायचा, किंवा श्वानाचे परी हिंडेदारदारी बाहेर पडणारी पापदृष्टी. पण आपल्याला तरुणपणी अहंकार गर्व सतवतो. पण जेव्हा आपल्यामध्ये अहंकार येतो, मग अशीच सांगितलं, तिला मात्र जरी वयाभिमान मेरुत समान भारत्याचे. मग जेव्हा आपल्यामध्ये अहंकार येतो तेव्हा आपण वायला जातो, आणि अहंकार जातो तेव्हा काय होतो, देव होतो. मग फक्त 65 ओव्या वाचल्याबरोबर चांगदेवांचा काय झाला, गर्वाचा फुगा फुटला, आणि ते स्वतःहून माऊलीला शरण आले आणि स्वतःच्या मुखाने म्हणतात, चांगदेव म्हणे आज जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, किंवा 1400 वर्षाचे तपस्वी येऊनी चांगदेव लागे चरणासी. विठाल 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 साधक व जिज्ञासू हा वर्ग. या वर्गासाठी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. त्या ज्ञानेश्वरीचा अवलोकन अभ्यास निरीक्षण करून काही जीवनमुक्त झाले, तर काहींना अनुभव आलेले सांगतात. साधका तू माऊली पिके सारस्वत तुझे पाऊली, किंवा साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा विठ्ठल. आणि आता शेवटचा वर्ग म्हणजे तो अनाथांचा वर्ग. त्या वर्गामध्ये तुम्ही आम्ही येतो, कारण आपण अनाथ आहोत, म्हणजे गरीब आहोत. तुम्ही म्हणशाल, ताई आम्ही गरीब नाही, आमच्याकडे भरपूर पैसे आहेत, काय भरपूर धन आहे, पण इथे पैशाची श्रीमंती लागत नाही.